शिर्डीतील बहुचर्चित जमीन खरेदी प्रकरणात आरोपी अशोक खरात याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत। राहता दिवाणी न्यायालयाने अशोक खरात याला तब्बल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता शिर्डी पोलिसांकडून पुन्हा खरातचा ताबा नाशिक पोलिसांकडे दिला जाणार आहे। शिर्डीतील गाजत असलेल्या जमीन खरेदी आणि फसवणूक प्रकरणात आज राहता दिवाणी न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली। या सुनावणीत न्यायालयाने आरोपी अशोक खरात याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। यापूर्वी न्यायालयाची परवानगी घेत नाशिक पोलिसांकडून शिर्डी पोलिसांनी अशोक खरातचा ताबा घेतला होता। त्यानंतर जमीन व्यवहारासंदर्भात खरातची चौकशी करण्यात आली। या चौकशीत अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। दरम्यान न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता अशोक खरातला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येणार असून त्यानंतर शिर्डी पोलिसांचा ताफा नाशिककडे रवाना होणार आहे। नाशिक पोलिसांकडे पुन्हा खरातचा ताबा दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे शिर्डीसह नाशिक जिल्ह्यातही मोठी खळबळ उडाली असून पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।